आज मी तुमच्यासोबत Meeshoवरून घेतलेल्या 10 ट्रेंडिंग साड्या शेअर करणार आहे, जे की सध्या Meeshoवरती खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. चला एक-एक करून बघूयात. सगळ्यात पहिली ही ब्लू कलरची, जी की खूप जास्त ट्रेंडमध्ये Instagramवरती ही साडी होती. तुम्ही सगळ्यांनीच बघितली असेलच आणि ही मी Meeshoवरून घेतलेली आहे. आज ज्या मी साड्या शेअर करणार आहेत ना, त्या सगळ्यांची किंमत आहे ना ₹300 पासून सुरू असणार आहे, म्हणजे स्टार्टिंग किंमत आणि ₹1000च्या आतमध्ये सगळ्या साड्यांची किंमत असणार आहे. सो कमी जास्त असू शकते. आता ही साडी बघून घ्या, किती सुंदर असा फिरता ब्लू कलर. याच्यात जी शाईन आहे ना चमकणारी, ती खरंच खूप सुंदर दिसत होती. या साडीवरचे जे टेसल्स आहेत ना, त्याच्यामुळे या साडीला काहीतरी एक आगळा वेगळा लूक आलेला आहे आणि ही साडी सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे सगळीकडेच. Instagramवरती, Meeshoवरती. मला नाही वाटत एकही मुलगी किंवा एकही महिला अशी असेल जिने ही साडी बघितलेली नसेल आणि घातल्यावरती सुद्धा खूप जास्त चापून चोपून बसत आहे. आणि Instagramवरती या साडीला खूप जास्त प्रेम दिलेलं आहे तुम्ही लोकांनी. मिलियनच्या वरती लोकांनी या साडीला घेतलेलं आहे. आता त्याच साडीमध्ये मी हा खूप सुंदर कलर मागवलेला होता. मला पर्सनली ब्लू कलर खूप जास्त असा आवडत नाही, पण ती सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होते. सो त्याच्यातूनच मी खूप असा हा छान चिकू कलर किंवा क्रीम कलर म्हणू शकता आणि तोही एवढा सुंदर लस्टर शाईनसोबत. ही साडी मी माझ्यासाठी ठेवलेली आहे. मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या बर्थडेमध्ये ही साडी घातलेली होती आणि ट्रस्ट मी सगळ्यांनाच खूप जास्त आवडली होती. याचे टेसल्स बघून घ्या. छान असे गोल्डन कलरमध्ये याचे टेसल्स असणार आहेत. ब्लाऊज आहे ना, तो रनिंग असणार आहे आणि एवढी चापून चोपून साडी बसत आहे ना, हिला फॉल लावायची गरज आहे कारण की एकदम हलकी-फुलकी साडी आहे. त्याच्यामुळे त्याला फॉल लावल्यानंतर खूप छान निर्याच्या बसतील. आता ही साडी घातल्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसत होती. सो मला या सगळ्या साड्यांच्या लिंक असतील ना, त्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा. आता पुढची साडी बघून घ्या. ही खूप सुंदर अशी गोल्डन कलरची अँड ब्लॅक कलरची त्याच्यावरती डिझाईन असणारी एकदम सॉफ्ट सिल्कची साडी असणार आहे. याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, तो खरंच अप्रतिम आहे. ही साडी म्हणजे ना, अशी साडी आहे जी तुम्हाला चार चौघींमध्ये असं वेगळं उठून दिसवणार आहे आणि नाजूक साडीची बॉर्डर असली ना, की तुम्ही सुद्धा नाजूक दिसायला मदत करता. आणि या साडीवरचा जो ब्लाऊज आहे ना, तो बघा, या साडीला 4 चांद लावण्याचं काम करत आहे. कटवर्कवाली बॉर्डर असणार आहे याला आणि जे डिझाईन दिलेलं आहे ना ब्लॅक कलरचं, ते प्रॉपर थ्रेडवर्क म्हणजे दोऱ्याने विणलेलं असणार आहे आणि त्याच्यावरती खूप छान अशा छोट्या-छोट्या असे सिक्वेन्सचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ही साडी आहे ना, ती खरंच खूप सुंदर दिसत आहे. अजिबात फुगणारं मटेरियल नाही आहे. लांबीला, रुंदीला भरपूर ही साडी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही साडी आहे ना, डोळे झाकून घेऊ शकता आणि अगदी कमी रेंजमध्ये सध्या ही साडी Meeshoवरती अवेलेबल आहे आणि क्वालिटीसुद्धा बेस्टच आहे असं मी सांगेल तुम्हाला. आता पुढे ही खूप सुंदर अशी प्युअर कॉटनची साडी असणार आहे. या साडीचा कलरच मला एवढा जास्त आवडलेला होता ना, की विचारूच नका. आणि ही साडी आहे ना, मी बऱ्याच इन्फ्लुएन्सरच्या अंगावरती घातलेली बघितली आहे. याच्यावरती व्हाईट कलरचा ब्लाऊज जर घातला ना, तर ही साडी अजूनच सुंदर दिसणार आहे. प्युअर कॉटनची एकदम क्लासिक आणि रिच दिसणारी साडी आहे. खूप चोपून चापून बसते. थोडीशी वाटते आपल्याला की फुगते की काय, पण जशी तुम्ही व्यवस्थित नेसाल ना, तशी अगदी बसणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे लाईट वेट आहे. दिवसभर घातली तरी अंगावरती अजिबात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मला तर हा कलर आहे ना पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे. प्रिंट आहे ना याच्यावरची, तीसुद्धा बघा किती सुंदर आलेली आहे. लिंकसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. आता पुढे अजून एक ट्रेंडिंग साडीचाच मी कलर मागवलेला आहे. बघा, खूप सुंदर असा हा मेहंदी कलर असणार आहे. अगेन याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज रनिंग असणार आहे आणि या साडीला शाईन नसणार आहे. ज्या पहिल्या 2 साड्या दाखवल्या ना, त्याच्यात खूप छान शाईन आहे, पण ही थोडीशी कॉटन टाईप साडी असणार आहे. याला चमक नाही आहे. सो ज्यांना असे खूप जास्त चमकणारे किंवा जास्त शाईन नसणारे साडी आवडते ना, ते या साडीला प्रिफर करू शकतात. याच्यामध्ये अजून 2-3 कलरसुद्धा आहेत आणि साडी घालायला तर प्रत्येकच साडी अप्रतिम आहे. अंगावरती चापून चोपूनच बसते. मलाच पर्सनली ना, खूप जास्त फुगणाऱ्या वगैरे साड्या अशा आवडत नाही. त्याच्यामुळे मी अशा साड्या मागवते ज्या की सिल्कच्या असतील, कॉटनच्या असतील आणि त्याचं सूत आहे ना, ते बऱ्यापैकी चोपून बसणारं असेल. आता त्याच्यानंतर आहे ना, ही साडी आहे ना, मी ट्रस्ट मी एवढे दिवस शोधत होते ना Meeshoवरती. मी ना माझ्या आजीकडे अशी साडी बघितलेली होती आणि मला सेम तशीच पाहिजे होती. सो मला फायनल ही Meeshoवरती भेटलेली आहे. थोडासा कलर ब्राईट आहे या साडीचा. माझ्या आजीकडे होती ना, ती अजून थोडीशी लाईट चॉकलेटी कलरची होती. ही थोडीशी ब्राईट होती, पण तरीसुद्धा खूप आवडली. साडी एवढी लोण्यासारखी मऊसूद होती ना आणि त्याच्यावरती जे केलेलं जरीचं गोल्डन कलरचं काम आणि बुट्टी आहे ना, ती चुम्मेश्वरी होती. म्हणजे ट्रस्ट मी, ही साडी अजिबात मिस करण्यासारखं नाही. ह्याच्यावरती गोल्डन कलरचा ब्लाऊज येणार आहे. ब्लाऊज शिवल्यावरती तर साडी अप्रतिम दिसणार आहे. याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर ऑप्शन्स भेटणार आहेत. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याच्या लिंक आहेत ना, त्या मेन्शन केलेल्या आहेत.
आता तुम्ही साडी कशी घालता ना त्याच्यावरती तुमचा पूर्णपणे लूक ठरत असतो. त्याच्यामुळे कमी किमतीत खूप सुंदर अशी साडी जर घ्यायची असेल ना, तर ही साडी नक्कीच तुमच्यासाठी आहे. अगदी ना ₹500 रेंजमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे. प्युअर कॉटनची साडी असणार आहे. याच्यावरती ब्लाऊज बघा त्यांनी खूप छान दिलेला आहे आणि पदर सुद्धा. या साडीमध्ये ना उन्हाळ्यामध्ये वगैरे घालायला अशा हलक्या फुलक्या ब्रिदेबल प्युअर कॉटनच्या साड्या असतात ना, म्हणजे अंगावरती घातल्यावर एवढी जास्त लाईट वेट आणि एवढी जास्त स्टायलिश वाटत होती ना. ऑफिसला जाणाऱ्या मुली वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी ना ही बेस्ट साडी असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ही साडी हवी असेल तर ऑफकोर्स लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्येच आहे. ही साडी आहे ना पर्सनली मला खूप खूप जास्त आवडलेली आहे, कारण की ही अंगावरती चापून चोपून बसत आहे. खूप एकदम लाईट वेट मटेरियल आहे. याला फॉल लावायला लागणार आहे, कारण की एकदम हलकी फुलकी प्युअर कॉटनची एकदम पातळ साडी असणार आहे. खरंच खूप सुंदर साडी आहे. मला तर प्रचंड आवडलेले आहेत. पुढची बघा ही खूप सुंदर अशी काठपदराची साडी मला अगदी कमी किमतीमध्ये भेटलेली आहे. या साडीचं सगळ्यात मेन म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये असून सुद्धा या साडीवरती खूप जास्त जरीचं काम केलेलं आहे. म्हणजे पूर्ण पदर बघा, त्याची बॉर्डर बघा, इवन बुठ्ठ्यासुद्धा किती पूर्ण साडीला म्हणजे दिलेल्या आहेत. असं नाही की फक्त निर्यांमध्ये किंवा पदरालाच दिलेल्या आहेत. पूर्ण साडीवरती बुठ्ठ्या असणार आहेत. साडी हेवी आहे तर ब्लाऊज त्यांनी खूप सुंदर असा प्लेन दिलेला आहे आणि साडी घातल्यावरती अजिबात फुगत नाही. चापून चोपून बसणारी साडी आहे. कलरसुद्धा बघा किती सुंदर असा राणी कलर असणार आहे साडीवरती. पदरावरती खूप छान मोर आहेत आणि तसेच छोटे छोटे मोर बघा काठावरती सुद्धा आहेत. ही साडी आहे ना काठपदर पॅटर्नमध्ये येणार आहे. पैठणीपेक्षा काहीतरी वेगळे आहे, पण खूप सुंदर एकदम हेवी साडी वाटत आहे घातल्यावरती आणि तेवढीच घालायला सुद्धा सोपी आहे. म्हणजे असं नाही की कमी किमतीतली आहे तर खूप जास्त फुगती आहे किंवा अंगावरती व्यवस्थित बसत नाही. खूप छान साडी आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. जर कमी किमतीमध्ये सुंदर अशी साडी शोधत असाल ना, तर ही साडी तुमच्यासाठीच आहे आणि लिंक याचीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. आता पुढे बघा, माझा तर विश्वासच बसत नाही आहे की ₹1000च्या आतमध्ये मला ही मुनिया पैठणी साडी भेटलेली आहे विथ ब्रॉकेडचा ब्लाऊज. म्हणजे याच्यावरती ब्रॉकेडचा ब्लाऊज असणार आहे आणि कलर बघा याचा एकदम असा जर्द हिरवा कलर, म्हणजे काची हिरवा असतो ना तो. याचे पदर आहे ना तो सुद्धा खूप छान आहे. याचं मेन अट्रॅक्शन तर ब्लाऊज पीसच आहे. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला. खूप सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज असणार आहे. बोटनेकचा ब्लाऊज शिवल्यानंतर ही साडी कमाल दिसणार आहे. साडीची उंची भरपूर आहे. नाहीतर नॉर्मली काय होतं, मला ना उंची कमी पडते. 5.5 फूट उंची आहे माझी. त्याच्यामुळे साड्या मला कधी-कधी उंचीला कमी वाटतात जर कमी किमतीतल्या घेतल्या तर, आणि मी ते व्हिडिओमध्ये सांगतसुद्धा असते. पण ही साडी उंचीला, लांबीला भरपूर साडी आहे. अजिबात कमी पडत नाही. शिवाय याच्यात जे सिल्क वापरलेलं आहे ते सुद्धा अजिबात सरबट नाही आहे. सॉफ्ट अगदी मऊ सूत ह्याचं सूत असणार आहे. चापून चोपून बसणारी साडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. भरपूर सारे कलर ऑप्शन्स याच्यात तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. आता पुढची ही साडी बघा, खूप सुंदर अशी ही साडी, अगदी नवरीचा शालू कसा असतो तशी ही साडी मला ₹1000च्या रेंजमध्ये भेटलेली आहे आणि या साडीवरती खूप सुंदर असं ते स्टोनचं वर्क दिलेलं आहे ना, ते पूर्ण साड्यांवरती म्हणजे पूर्ण अगदी नेसत्या पदरापर्यंत असणार आहे. अगदी भरजारी आपला शालू असतो ना तसं ब्रॉकेटचा ब्लाऊज दिलेला आहे खूप सुंदर असा सेम कलरमध्ये. याच्यावरती साडीचा कलर बघून घ्या किती सुंदर असा एकदम लाईट पीच कलर आहे, एकदम रिच कलर आहे आणि साडी चोपून किती बसते बघा अंगावरती. म्हणजे एवढी सुंदर साडी आहे ना, मला मेशोवरती भेटलेली आहे ना, खरंच तुम्ही ही साडी घ्यायलाच पाहिजे एकदा तरी, तुम्ही रिटर्न करणारच नाही आहे. आता पुढे बघा, ही खूप सुंदर अशी सिल्कची पैठणी साडी असणार आहे. नारायणपेठ साडी आहे ना, त्याच्यातला हा एक सुंदर कलर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता ही साडी आहे ना, मला खूप दिवसांपासून घ्यायची होती, कारण ही मी एका मराठी ॲक्ट्रेसच्या अंगावरती बघितलेली होती. खूप सुंदर असा एकदम लाईट जांभळा कलर आहे. याचा पदर बघून घ्या किती सुंदर असणार आहे. हिरव्या ब्लाऊजवरती सुद्धा प्लेन मी एक हिरवा ब्लाऊज शिवून ठेवलेलाच आहे, कारण की बऱ्याच साड्यांवरती जातो काठपदराच्या आपल्या. किती सुंदर ही साडी दिसत आहे. ही साडी जर तुम्हाला ₹800च्या आतमध्ये भेटणार आहे, 750-800च्या माझ्या हिशोबाने. थोडीफार ₹5-50 किंमत इकडे तिकडे होऊ शकते, कारण की सेल वगैरे चालू असतात आणि किमती थोड्याफार चेंज होत राहतात. पण खूप जास्त होत नाही, मायनर ₹10-20चा फरक राहतो इकडे तिकडे. साडी खरंच अप्रतिम साडी आहे. याच्यामध्ये सुद्धा अजून ग्रीन कलर, त्याचबरोबर जांभळा कलर, असे 2-3 कलर आहेत. मी सगळे लिंक खाली दिलेले आहेत. प्लीज डिस्क्रिप्शन चेकआउट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्याच्यामुळे थँक्यू. अजून एका व्हिडिओमध्ये भेटूयात मग. बाय.